मी एवढंच म्हणेल की मला काय कोणावर टीका करायची नाही, पण मी म्हणेल की आम्ही 7-8 वर्ष कुठे होतो यापैकी म्हणण्यापेक्षा तुम्ही 7-8 वर्ष इथे राहून काय केलं. आणि तरुण पिढी, आज मी बघते की तरुण पिढी सुशिक्षित आहे पण जॉबची काही संधी नाही. तुम्ही जे हे जत्रा भरवता त्या जत्रा भरवण्यापेक्षा तुम्ही शिबिर भरवा. आता कसं आहे, बोलणारे बोलणार, आम्ही आता माझी सत्ता म्हटलं मी बोलणार, मी कामं केलेत, पण ते जनतेलाही कळतंय की कितपत कामं होत आहेत आपली. नमस्कार, मी शैलेश चव्हाण लढवय्या रोकठोक मध्ये आपलं स्वागत करतो. पनवेल महानगरपालिका निवडणूक आणि या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय घडामोडींना आता वेग आलेला आहे. त्यातच अनेक पक्षांचे इच्छुक उमेदवार यांची कुठेतरी मांडणी अद्याप घडी बसली जात नाहीये. कोणत्या पक्षाचे किती उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणार हे मात्र अजून कुठे फिक्स किंवा अधोरेखित होत नाहीत. आणि यातच अपक्ष उमेदवार जे आहेत ते देखील खूप चर्चेचा विषय बनलेले आहेत. मी सध्या कळंबोलीतील प्रभाग 10 मध्ये आहे. कळंबोलीतील प्रभाग 10 हा जो मतदारसंघ आहे, या मतदारसंघामध्ये साधारण 24,000 मतदारांचा हा अनेक दिग्गज उमेदवार या प्रभागातनं निवडणूक लढवत आहेत. मग ते सत्ताधारी भारतीय जनता पार्टी असेल, महाविकास आघाडी असेल, आणि त्यातच आता नव्याने उमेदवार जे अपक्ष उमेदवार म्हणायचे नवरत्न युवा संघटनेचे उमेदवार दीपाली केकान, रोकटोकची टीम आज त्यांच्या कार्यालयात आलेलं. मी थेट त्यांच्याकडे जाऊया. दीपालीजी, लढवय्या रोकटोक मध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत. नमस्कार, थँक्यू. शैलेश दादा, पहिलं मी तुम्हाला थँक्यू बोलेल. आणि तुमच्या लढवय्या रोकटोक या माध्यमातून तुम्ही आम्हाला अपक्ष उमेदवार आणि त्यात आम्ही सर्वसामान्य माणसांमधून तुम्ही आम्हाला निवडून तुम्ही आमची मुलाखत घेतली, त्याबद्दल खरंच खूप आभार. नाही, जो कार्य करतो, ज्यांची खरंच तळमळ आहे समाजासाठी, याच्यासाठी लढवय्या रोकटोक नेहमीच अशांच्या मागे खंबीर उभा आहे. दीपालीजी, मी थेट तुमच्याकडे येतो, जास्त विचारत नाही. अपक्ष उमेदवार म्हणून आपल्या नावाची चर्चा झालेली आहे, काय पहिली भावना आपली आहे? काय नाही, मी पहिली माझी ओळख करून देते. मी दीपाली केकान, नवरत्न युवा संघटना महाराष्ट्र राज्य कळंबोली शहराची महिला शहराध्यक्ष म्हणून आणि ह्यावेळी पनवेल महानगरपालिकेचे अपक्ष उमेदवार म्हणून मी सध्या तुमच्याशी बोलते. आम्हाला एक बदल हवाय. जे आमची संघटना आहे ती गेले 5-6 वर्ष कार्य करते, पण आम्ही मध्ये जे काही आम्हाला प्रॉब्लेम्स होते त्याच्याबद्दल आम्ही आवाज उठवला, प्रशासनापर्यंत गेलो, पण आमचा आवाज काय तिथपर्यंत पोहोचला नाही. त्याच्यामुळे आम्ही एक निर्णय घेतला की आपल्या मधलाच एक सर्वसामान्य पुढे गेला तर आपल्या पाठीमागे सर्वसामान्य माणूस उभा राहील. कोणीतरी हिंमत केली पाहिजे. तर ती हिंमत आज मला ह्या सगळ्या माझ्या संघटकांनी पाठबळ देऊन मला आज उभं केलंय. आज तू आवाज उठव, तुझ्या पाठी सगळ्या कळंबोलीतल्या महिला नक्कीच उभ्या राहतील. म्हणून आम्ही आज ठरवलंय की अपक्ष उमेदवार कोणत्याही पक्षात न जाता सगळ्यांची मदत करून अपक्ष उमेदवार म्हणून उभं राहायचं. पण प्रश्न तुला असा विचारतो की तुला असं वाटतं की या प्रभागामध्ये तुला माहिती खूप दिग्गज उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत, म्हणजे नावं घ्यायची झाली तर भारतीय जनता पार्टीकडून रवींद्र भगत असतील, ह्या प्रभागाचे पूर्वीचे नगरसेवक विजयजी खानावकर असतील, सरस्वतीताई काथारा असतील, मोनिकाताई मानवर असतील, अशोक मोठे, असे अनेक दिग्गजांचा हा प्रभाग म्हटला जातो. आणि त्यातच आता दीपाली केकांनी जी उडी घेतलेली आहे, तुला वाटतं आपला निभाव कुठे लागू शकतो? नक्कीच आम्ही हा 100% प्रयत्न करतोय. आणि मेन म्हणजे लोकांचा कौल पण आम्हाला चांगला भेटलाय. मी स्वतः जाऊन सर्वे केलाय, तर त्या सर्वे मध्ये मला लोकांनी स्वतः सांगितलं की नाही, तुम्ही उभे राहिलात हीच खूप मोठी गोष्ट आहे. कारण का आता सर्वसामान्यांमधून एवढी हिंमत तरी कोण करत नाही. तर आम्ही ती केली आणि लोक आम्हाला पाठिंबा देत आहेत. त्यातच आम्हाला खूप काही आलं. ते जिंकण्याची पहिली गोष्ट नंतर राहिली. आम्ही यांना सामोरे उभे राहिलोत, एवढ्या मोठ्या जे आहेत सध्या आमच्या समोर, त्यांना आम्ही रोकठोक, जसं तुम्ही म्हणला, रोकठोकपणे आम्ही त्यांच्या समोर उभे आहेत. ते त्यातच खूप आमचं काय आव्हानं असतील या प्रभागात? नेमके काय प्रश्न आहेत तुला वाटतं? ह्या प्रभागात म्हणजे आता खूप प्रश्न आहेत. आता मीच झाले इथे राहते, मी पण LIG मध्येच राहते, त्याच्यामुळे जवळून मला सगळ्यांचे प्रश्न माहिती आहेत. पाण्याचा प्रश्न आहे, विजेचा प्रश्न आहे, परत रस्त्यांचे प्रश्न आहेत. रस्ते आहेत तर गाड्यांचे एवढे आहेत की गाडी कुठे लावायची, जर गाड्या पार्किंग लावल्या तर माणसांना चालायला जायला पण जागा राहत नाही. परत आपल्या समोर एक मैदान आहे, त्याची एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. ड्रेनेज लाईन, त्यात तुमचा अक्षरशः पावसाळा आला की अख्ख्या कळंबोलीत मला अशी एक जागा दाखवा जिथे पाणी साचत नाही. प्रत्येक LIG मध्ये पाणी साचतं. पण मग या प्रभागातल्या अनेक कामं, विकास कामं इथल्या सत्ताधारी नगरसेवक असतील किंवा भारतीय जनता पार्टी असेल किंवा प्रशासनाने बऱ्यापैकी कामं केलेली आहेत.
आणि या निवडणुकीला ते देखील त्या विकास कामांच्या जोरावर देखील निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. मग त्यातच आता अपक्ष उमेदवार म्हणून वेगळं काय तुमची मागणी असणार आहे? वेगळं म्हणजे हे तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचेच आहेत आम्हाला, पण आजकाल जे यंग पिढी आहे त्यांच्यासाठी आम्हाला रोजगार निर्माण करायचा आहे. मी जेव्हा सर्वे केला तेव्हा अक्षरशः मला महिला म्हणाल्या की तुम्ही आमच्यासाठी एक घरी बसून रोजगार निर्माण करा. हा तुमचा अजेंडा? हा मेन म्हणजे अजेंडा आहे. आणि इथल्या कळंबोलीतल्या प्रत्येक म्हणजे जो आमच्यासारखा सर्वसामान्य आहे त्यांना जो आज प्रॉब्लेम होतोय, पहिला मुद्दा पाण्याचा, तो सॉल्व्ह करायचा आम्हाला आणि तो आम्ही करणारच. जर आम्ही निवडून आलो तर नक्कीच करणार. कारण का मी सुशिक्षित उमेदवार आहे, माझं डिप्लोमा इन फार्मसी झालंय आणि मी सुशिक्षित उमेदवार म्हणून ह्या प्रभागातून उभी आहे. काय कठीण वाटते या प्रभागामध्ये तुला? आव्हानं म्हणजे कठीण सांगायचं झालं तर हेच की आता आमच्या कानावर येत आहे की तुम्ही झाले 7 वर्ष 8 वर्ष कुठे होता. मी येणार होतो त्या प्रश्नाकडे की हे आता म्हणजे अचानक हे लोक कुठनं आले या प्रभागामध्ये, तर अशांना काय उत्तर द्याल तुम्ही? मी एवढंच म्हणेल की मला काय कोणावर टीका करायची नाही, पण मी म्हणेल की आम्ही 7-8 वर्ष कुठे होतो यापैकी म्हणण्यापेक्षा तुम्ही 7-8 वर्ष इथे राहून काय केलं. मी तर 5 वर्ष झाली इथे आलीये. मी बघते आज 5 वर्ष एकही प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला मला तरी दिसला नाहीये. आमचं चॅलेंज माझ्याच घरी येऊन बघा, पाण्याचा एवढा घाण वास येतो, पाणी अक्षरशः पिऊ पण वाटत नाही. तुम्ही दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा मला असं वाटतं तुमच्या हातात जर आहे तर तुम्ही काहीतरी बदल घडवून दाखवावा. आता कसं आहे, बोलणारे बोलणार, आम्ही आता माझी सत्ता म्हटलं मी बोलणार, मी कामं केलीत, पण ते जनतेलाही कळतंय की कितपत कामं होत आहेत आपली आणि कामं जनतेला दिसतात. पण मला माझं एवढंच म्हणणं आहे की तुमच्याजवळ जेव्हा मतं मागायला येतात तेव्हा तुम्ही हक्काने प्रश्न विचारा, कारण का तुमचं मतदान करण्याचा ते हक्क आहे. तर तुम्ही सर्वे जेव्हा करतात तेव्हा तुम्ही तो विचारा, हक्काने विचारा की बाबा तुम्ही काय कामं केली. त्यांना पण कळू द्या की आम्ही 5 वर्ष झाले, 6 वर्ष झाले, आज 7 वर्ष झाले, तुम्ही काय काय कामं केली. त्यांना सांगण्याची पण संधी द्या जर त्यांनी एवढी कामं केलेत. साधं सरळ बोलतो की आम्ही पण एक सर्वसामान्य माणूस तुमच्यासारखाच तुमच्या घरातून आलेला आहे. तुम्हाला जसे प्रॉब्लेम्स तेच आम्हाला प्रॉब्लेम, तुमच्या प्रॉब्लेम जवळून आम्ही जाणू शकतो का आम्ही पण सर्वसामान्य LIGतलेच राहणार आहे. त्याच्यामुळे आम्ही एवढंच आव्हान देऊ शकतो की आम्ही जर निवडून आलो, तुम्ही आम्हाला पाठिंबा दिला तर नक्की 100% ह्या प्रभागात काही ना काहीतरी बदल दिसणारच. आणि मेन म्हणजे जे महिलांचे प्रॉब्लेम आहेत ते 100% आम्ही सॉल्व्ह करून दाखवणं. म्हणजे आपली संघटना 5-6 वर्ष काम करते, तर मला एवढं एक साधं बोलायचंय की आमची संघटनेमध्ये पण सर्वसाधारण जे जॉबला जातात, की असे पण नाही की मोठे आहेत सगळे की मोठ्या घरातून वगैरे आलेले, सर्वसाधारण माणूस आहे ते लोक जर कोरोनामध्ये एकमेकांना मदत करू शकतात. जाऊन कोरोनामध्ये लोक बाहेर पडत नव्हते, त्यांना जाऊन खाण्याची व्यवस्था म्हणा किंवा काही कसलीही जर आम्ही मदत करू शकतो तर तुम्ही का नाही करू शकतो. तुम्ही सत्तेत असून तुम्ही का नाही करू शकत, मला एवढंच म्हणायचं. आणि आमच्या संघटनेने पण कोरोनात मदत केली, परत शैक्षणिक दृष्ट्या कामं केली आहेत. आम्ही फी कमी केल्यात विद्यार्थ्यांच्या, काही विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम्स असतील ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत. परत महिलांचे पण प्रॉब्लेम आम्हाला, आमचा आता हा मुद्दा आहे की महिलांचे प्रॉब्लेम आम्हाला सॉल्व्ह करायचे. काय प्रॉब्लेम असतील साधारण महिलांचे? काय प्रॉब्लेम? महिलांचे हेच प्रॉब्लेम आहेत. नाही पर्सनल असे काय नाहीत की ते हेच बोलतात की आता ज्या सुशिक्षित आहेत त्या जॉबला जातात, पण ज्या असुशिक्षित आहेत त्या घरी बसून राहतात दिवस, म्हणजे त्यांच्याकडे 4-4, 5-5 तास असे असतात, ते काहीच करत. आम्हाला म्हणतात की तुम्ही आमच्यासाठी काहीतरी रोजगार निर्माण करून द्या. आणि तरुण पिढी, आज मी बघते की तरुण पिढी सुशिक्षित आहे पण जॉबची काहीच संधी नाही. तुम्ही जे हे जत्रा भरवता, त्या जत्रा भरवण्यापेक्षा तुम्ही शिबिर भरवा, तिथे विद्यार्थ्यांना एक संधी द्या, त्यांचे इंटरव्ह्यू घ्या, तुम्ही जॉबची संधी त्यांना मिळवून द्या. तुम्ही खूप काम तुम्ही संघटनेच्या माध्यमातून असे काही कॅम्प घेतले का केलेले आहेत तरुणांसाठी? हो, कॅम्पस आम्ही बसवलेले आहेत. म्हणजे मी एकदम सिंपल उदाहरण देते. आमचे संघटनेमधून सुशिक्षित नाही पण जे आमच्या इकडे मदत मागायला येतात, म्हणजे आम्हाला रोजगार निर्माण करून द्या, अशा मुलांना आम्ही पार्टनरशिप मध्ये टेम्पो घेऊन त्यांना त्यांचा रोजगार निर्माण करून दिलेला. आम्ही जर एवढा म्हणजे बेसिक पासून जर स्टार्ट करू शकतो तर आपण पुढे जाऊन खूप काही मुलांसाठी निर्माण करून देऊ शकतो रोजगार. दीपाली, मतदारांना काय आव्हान कराल या आमच्या चॅनलच्या माध्यमातून? मी मतदारांना एवढेच आव्हान करेल की मी तुमची ताई, मावशी, काकी कोणी असं समजून मी तुम्हाला सांगते की हे मतदान 5 वर्षांनी येतं. तुमच्या मतदानाची किंमत एवढी पण कमी करू नका की तुम्हाला एकदा निवडून दिल्यानंतर तुम्हाला ते तोंड दाखवायलाही येणार नाही पुन्हा. आणि तुम्ही हा निर्णय तुमचा स्वतःचा आहे आणि आता तुम्ही जर ठोस निर्णय घेतला तर तुम्हाला
5 वर्ष तुमच्या प्रभागाची कामे करताना प्रभाग सुधारताना दिसेल. तर त्यामुळे मी तुम्हाला एवढंच सांगेल की तुमच्या मतांची किंमत तुम्ही एवढी कमी करून दाखवू नका त्या लोकांना, कवडी की मोलभावाची. कवडी मोलभावाची करू नका. ते मत तुम्ही एकदा मला दीपाली केकान, तुमच्या ताईला, मुलीला, मुलगी म्हणून मला ह्यावेळेस एक मत देऊन बघा आणि आम्ही तुम्हाला नक्कीच बदल घडवून दाखवू. या संधीचं आम्ही सोनं करू आणि तुमचं मत हे आम्ही फुकट जाऊ देणार नाही. या प्रभागातल्या ह्या होत्या दीपाली केकान आणि खरंच त्यांच्या भाषण शैलीतनं त्यांनी एक मतदारांसमोर जाताना त्यांची जी तयारी जी आहे ती आपण बघू शकाल, किती प्रभावी मत त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या बोलण्यात त्यांचा जो निवडणुकीला जाण्याचा जो अजेंडा आहे तो वॉटर मीटर गटर प्रमाणे रोजगाराचा हा प्रमुख मुद्दा असला पाहिजे. विशेष करून महिलांना, ज्या घरी बसून महिला असतात त्यांच्या हाताला कुठेतरी काम मिळावं, अशा अनेक प्रश्न ते घेऊन या निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. अनेक प्रकारच्या टीका देखील त्यांच्यावर केल्या जातात असं त्यांनी सांगितलं की 8 वर्ष हे लोक कुठे होते. आणि साहजिकच आहे, उमेदवार म्हटलं की ह्या आता राजकारणात ह्या गोष्टी चालतातच. त्यांना पण त्यांनी सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुर्तास थांबतो. मी शैलेश चव्हाण, लढवय्या रोखठोक, कळंबोली.